नमस्कार मंडळी. आज आपण सर्वांच्या उत्सुकतेचा, सर्वांच्या जिज्ञासेचा आणि सर्वांना उपयुक्त असा एक विषय निवडलाय. तुम्ही सतत युट्यूबवर बघताय की सगळेजण याच्यावर भरमसाठ व्हिडिओज येत आहेत. काय विषय तो? 29 मार्च रोजी होणारं शनीचं मीन राशीतला प्रवेश किंवा मीन राशीतून गोचर भ्रमण. तुम्ही सगळे ज्योतिष अभ्यासक आहात, त्यामुळे गोचर भ्रमण म्हणजे काय हे काय मला सांगण्याची तुम्हाला गरज नाही. पण तरी सुद्धा काही जणांना गोचरचा अर्थ नसतो माहीत, म्हणून सांगतो. गो म्हणजे सूर्य. सूर्यप्रकाशात सूर्याभोवती फिरतात ना हे ग्रह. प्रत्यक्ष आकाशात आत्ता गो म्हणजे सूर्यासमोर दिसणारा जो ग्रह आहे गोच, त्याचं चर म्हणजे त्याचं पुढे जाणं, त्याचं भ्रमण गोचर. गो म्हणजे सूर्य, असं लक्षात ठेवा. जर कोणाला माहित नसेल तर सांगून ठेवतो. तर आपण जेव्हा असं म्हणतो की शनीचं आता गोचर भ्रमण 29 तारखेला मीन राशीत होणार आहे, तेव्हा पहिला विचार असा करायचा की शनी कसा ग्रह आहे, त्याचंच महत्व का. असं मी तुम्हाला विचार करायला यासाठी सांगतोय की मीन राशीमध्ये आज सुद्धा अनेक ग्रह आहेत. मी पत्रिका दाखवल्यावर तुम्हाला कळेल. 29 तारखेला शनी जातोय. मग शनीचं महत्व असं की शनी प्रदीर्घ काळ एका राशीत राहतो, 2.5 वर्ष. म्हणजे त्याचे जे परिणाम आहेत, गोचरीचे असले तरी, हे झिरपणारे, परकोलेट होणारे, आतमध्ये शिरणारे, तुमच्या अंतरंगाचा वेध घेणारे असे परिणाम आहेत. म्हणून शनीचं महत्व आहे एक. मग शनी ग्रह कसा आहे तर तुम्हाला सर्वांना माहित आहे की तो कर्मफलाचा कारक आहे. एक चूक सामान्यतः बरेच ज्योतिषी करतात, तो कर्माचा कारक आहे असं म्हणतात. नाही, तो कर्माचा, कर्माचे सगळेच ग्रह कर्माचेच कारक आहेत ना. कर्माशिवाय माणूस एक सेकंद पण थांबत नाही, कर्म केलं नाही. मग व्यापाराचं कर्म असेल तर ते वेगळ्या ग्रहाच्या अंमलाखाली येईल. वकिलीचा एखादं केस लढायची, राजकारणात जायचं, वेगवेगळे ग्रह आहेत ना. प्रत्येक ग्रह आपापल्या पद्धतीने कर्माचा कारक आहे. तेव्हा कृपा करून शनी कर्माचा कारक नाही, शनी कर्म फलाचा कारक आहे. म्हणजेच काय, शनीचं जे कर्म सिद्धांत आहे की तुम्ही एखादं कर्म केलं तर त्याचं फळ केव्हा, कसं, कुठे, किती मिळतं, हे गणित, हा कर्म सिद्धांत जो ऑपरेट करतो तो म्हणजे शनी. तो सोडत कोणालाच नाही. कारण तुम्हाला माहिती आहे, कर्मसिद्धांतानुसार जे फळ कर्माचं भोगावं लागणार आहे ते टाळता येत नाही. तुम्हाला टाळता येतच नाही. ते थोडं पोस्टपोन करता येईल, थोडं सौम्य करता येईल. तर शनी हा कठोर ग्रह का मानला गेलाय, तर तो सोडत कोणालाच नाही. मग कर्मामध्ये काही जर चुका झाल्या असतील तर शासन देणं 100%. तो कोणालाही सोडत नाही. तुम्ही कितीही प्रभावी असा, कितीही तुमच्याकडे पैसा, प्रसिद्धी, अन्य प्रभाव, ओळखी, इन्फ्लुअन्स असं ज्याला म्हणतो, तो काहीही असला तरी शनी अमुक ठिकाणी आल्यावर तो कर्मफल देणार. म्हणजे शनी कर्मफलाचा कारक म्हणून महत्वाचा. तो मीन राशीत आला तर मीन राशी कशी आहे, तुम्हाला सर्व ज्योतिर्विधान मी एक सांगतो. तुम्ही काय करता माहितीये का, की जे अभ्यासायचं आहे ते घटक स्वतंत्रपणे अभ्यासून ठेवा ना आधी. शनीचा अभ्यास करा, मीन राशीचा करा, त्याचा अर्क समजून घ्या. बरोबर. आता तुम्ही कशाला नियम पाठ करता असे प्रश्न लोक विचारतात. हं, की कुंभेचा मंगळ सप्तमात असेल तर काय फळ देईल. का तुला कुंभरास कळत नाही, तुला मंगळ कळत नाही, तुला सप्तम स्थान कळतं ना सेपरेटली. मग त्याचं मिश्रण करणं, त्याचं सिंथेसिस करणं आयत्या वेळेला पत्रिका बघितलं, हेच तो ज्योतिष आहे. तू असे रेडीमेड फॉर्म्युला का मागतोस. हे फॉर्म्युला मागतोस याचा अर्थ तुला टेक्निक माहित नाहीये, पत्रिका बघण्याचं टेक्निकच तुला कळत नाही. म्हणून आता मीन राशीत तो जातोय. मीन राशी काय कशी आहे तुम्हाला माहिती आहे, ती गुरुची आहे. म्हणजे थोडीशी ज्ञानात्मक आहे, ज्ञानाची कारक आहे, गुरुची रास आहे शेवटी. त्याच्यानंतर ती जलतत्वाची आहे. त्याचा अर्थ असा होतो की ज्ञानामध्ये जो सर्व समावेशक पाणी कशाला नकार देतं का, तुम्ही कचरा टाका, सोन्याचं टाका, चांदी टाका, काही टाका, मध टाका, पाणी शोषून घेतं, स्वतःमध्ये ऍब्सॉर्ब करतं.
जलतत्वाची म्हणजे सर्वसमावेशक आहे. गुरुची आहे म्हणून ज्ञानात्मक आहे, म्हणजे ज्ञानामध्ये सर्वसमावेशकपणा ज्यांच्याकडे आहे त्या गुण त्यांना वर आणणारी, त्यांना प्रोत्साहित करणारी अशी ती राशी आहे. दुसरं काय त्याचं वैशिष्ट्य आहे, तुम्हाला माहीत असलेलीच वैशिष्ट्य सांगतोय मी आत्ता. कालपुरुषाच्या कुंडलीत ती व्ययस्थानात असते, म्हणजे अध्यात्माची कारक झाली, मोक्षाची कारक झाली, नक्कीच झाली. आणि माझं संशोधन मला असं सांगतं, माझ्या स्टुडंटना ते पाठ झालं, आता मी त्याचा काय शब्द सांगतो. मी त्याला बीजगुण असं म्हणतो. बीजगुण म्हणजे काय, एखादा शब्द आपण कीवर्ड लक्षात ठेवतो, तर कीवर्ड लक्षात राहिलं की अख्खं पेज लक्षात राहतं की अच्छा हे लक्षात ठेवायचंय. मग तसं मीन राशीचा बीजगुण हा कॉस्मिक ट्युनिंग, वैश्विक अनुसंधान किंवा कॉस्मिक कॉन्शियसनेस, वैश्विक जाणीवा. आता बघा, वैश्विक जाणीवा ह्या सार्वत्रिक आहेत. हे कायमचं लक्षात ठेवा की शनी नातं तुमच्या पत्रिकेत काही वेगळं आहे, तुमच्यासाठी खास काय आहे शनी, तो सगळ्यांसाठी आहे. मीन रास सगळ्यांच्या पत्रिकेत आहे, शनी सगळ्यांच्या पत्रिकेत आहे, तो सगळ्यांच्याच पत्रिकेत मीन येते येतोय. तेव्हा तुम्ही स्वतःचे अर्थ लावाल ते नंतर लावा. आधी असं बघा की सार्वत्रिक वैश्विक पातळीवर या युतीचा शनी मीनेत जाणं ह्याचा अर्थ काय, तर जे खरे ज्ञानी आहेत, जे खरे आध्यात्मिक आहेत, ज्यांना अंतरंगातून ज्ञान लालस आहे, ते कर्माच्या पातळीवर पुढे आणणं ही जबाबदारी शनीने स्वीकारली आहे. शनी काय सांगतोय तुम्हाला की ते उगाच काहीतरी उगाच शब्दाला शब्द जोडून काय खरं ज्ञान आहे का, खरी तळमळ आहे का, तर तुला मी पुढे आणेन. तीच माणसं पुढे येणार आहेत. आता ह्या 2.5 वर्षात काय होणार आहे माहितीये का, सोसायटीचा म्हणजे समाजाचा जो जागृतीचा भाग आहे, ज्ञानाबद्दल जागृती, माहितीबद्दल जागृती. तुम्हाला माहिती आहे की माहितीचा साठा करून त्याच्यात जागृतीचा घटक घातला, निवड करण्याचा घटक घातला की त्याला म्हणतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. मग ते आपल्या माणसाच्या मेंदूप्रमाणेच त्यांनी डेव्हलप केले. विज्ञानाने हे AI कसं डेव्हलप केलं आहे, मानवी बुद्धीप्रमाणे. म्हणजे तो गुरु, तो शनी तुम्हाला मिनेचा असं सांगतोय की ज्यांना अंतरंग कळतं, ज्यांना तळमळ आहे, ज्यांची प्रवृत्ती अंतर्यामी आध्यात्मिक आहे, अगदी मोक्षाने प्रेरित होण्याची गरज नाही, त्यामुळे समाजामध्ये चांगल्याचा बोलबाला होईल, गुणवत्तेची कदर होईल, गुणवत्ता नसलेली माणसं उघड पडतील, असा ह्याचा कॉस्मिक लेव्हलला अर्थ आहे. आपली बऱ्याच वेळा समाजात समस्या अशी असते की चांगल्याची कदर न झाल्यामुळे तो निराश होतो, तो मागत जाऊ दे ना, तुम्हाला लोकांनाच नकोय, तुम्ही कशाला देऊ तुम्हाला. आणि ज्यांच्याकडे ती गुणवत्ता नाही त्यांना टाळ्या वाजवून तुम्ही जर उच्च पदावर बसवलं तर काय होईल की तुमचं काम तर होणारच नाही, कारण त्याच्याकडे ती गुणवत्ताच नाहीये. त्याच्यामुळे समाजाची पारख या 2.5 वर्षात शनी असताना वाढणार आहे. चांगली गोष्ट आहे. बरं, शनी कर्म कठोर आहे, शनी कर्माचं फळ देणार आहे. त्यावेळी कोणी म्हणेल की मी काहीतरी गडबड करेन, इम्प्रेशन मारेन, खोटं नाटक करून दाखवायचा प्रयत्न करेन, तर ते शनीला चालणार नाही. कारण शनी अहंकाराचा, खोटारडेपणाचा, दांभिकतेचा, खोट्या मार्केटिंगचा सक्त विरोधी आहे. कारण ही दुष्कर्मच आहेत ना. तुम्हाला खरं गोष्ट नाही येत पण मार्केटिंग करून, जाहिरातबाजी करून, तर जाहिरातबाजीचं अंतरंग कळत नाही तोपर्यंत त्याला गिराईक मिळेल एखाद्याला. पण आता शनी असं सांगतोय मीनेत येऊन की सामाजिक भान, सामाजिक ज्ञान, सामाजिक जाणीवा, सामाजिक कदर, चांगल्याची कदर आणि पारख करण्याचं सामर्थ्य म्हणजे निकृष्टपणाचा धिक्कार, या गोष्टी कर्म पातळीवर जे करतात, करू शकतात ते पुढे येतील. हा झाला त्याचा कॉस्मिक अर्थ. मग आता आपण ती पत्रिका बघूया, म्हणजे तुम्हाला समजेल की आपण एकसारखं शनीचं महत्व सांगतोय, त्यात काही आणखीन काही प्रकार कसे आहेत ते बघूया आपण.
जमलं तर हे मी खाली घेतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड, जमलं बघ. आता ही जी डाव्या कोपऱ्यात तुम्हाला पत्रिका दिसते ना पहिली, ती बघा. ती 29 मार्च, आता 25 साल, रात्री 9:32 मांडली. आता ती ह्याची 9:32 रात्री का मांडली? तर तेव्हा शनी अचूक अचूकपणाने, तुम्ही आधीची मांडून बघा, आधीच्या वेळाची शनी कुंभ राशीत दाखवलाय. तर तो 9:21-32 तो मीनरा बघा, तिकडे किती गर्दी झाली आहे. आता तुम्ही अशा नका अडचणीत येऊ की हे तू लग्न आलंय ते मी 21-32 वेळ घेतली म्हणून आलाय. तुमच्या बदलीत ती मीनरास कुठेही पडली असेल, आता ती षष्ठात दिसवली जाते. शनी ट्रान्झिटच्या वेळेला तू लग्न आहे, एवढाच त्याचा अर्थ आहे. चंद्र, राहू, शनी, रवी, बुध, शुक्र आणि आणि मला वाटतं मंगळ. मंगळ नाही, हा इथे काय हा ते दिसे, हा नेपच्यून, मंगळ नेपच्यून. किती बघा, 3 4 7 ग्रह आता आहेत, 7. आता चंद्र हा 29 तारखेला तात्पुरता 1 2 दिवसच राहणार ना मीन राशीत. म्हणजे शरग्रही 6 ग्रहांची युती 29 मार्चला मीन राशीमध्ये होत आहे. हे दिसत आहे तुम्हाला प्रत्यक्ष. मग असं लक्षात घ्या की शनी येणार मीन राशीत, मग बाकीचे चंद्र सोडून बाकीचे 5 ग्रह आहेत की तिथे आत्ता सुद्धा. तो रवी आहे ना, तो 15 मार्चला चालाय मीन राशीत. बरोबर. त्याचा अर्थ तुम्ही असा मोठा भाऊ नका करू की शनी येतो. ओके, शनीचं महत्व मी मगाशी सांगितलं की 2.5 वर्ष राहतो, त्यावेळी त्याचे परिणाम दीर्घकालीन असतात. तुमच्या चिकाटीवर, तुमच्या इच्छाशक्तीवर ते परिणाम करतील, इतके परकोलेट म्हणजे जिरपतात. त्या दृष्टीने बरोबर आहे. आणि म्हणून तुम आता पुढचा मुद्दा असा की हे जर चांगलं होणार असेल तर मला गुणवत्तेची कास धरली पाहिजे, मला समाजाशी चांगलं वागलं पाहिजे. कारण शनीकडे नाही, शनी तुमच्या बाबतीत टिकमार्क करणार की ओके तू असं करतोयस, ओके मार्क, 1 मार्क मिळाला, दुसरा मिळाला, असे 10 पैकी किती मार्क तुम्ही मिळवता. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला व्यक्तीला मीन राशीतील शनीचे भ्रमण कसे आहे हे तिथे ठरतं की तुम्ही त्याचा वापर कसा करता. जर कॉस्मिक लेवलला शनी काय सांगतो ते जर तुम्ही आचरणात आणलं, निस्पृह वृत्तीने, सचोटीने, कर्माच्या मागे लागून, कर्म करणं हेच माझं मुख्य कर्म आहे, काय होतं ते बघू नंतर. कारण काय होतं याच्यावर माझा कंट्रोल नसल्यामुळे भगवंतांनी सांगितलंच आहे. म्हणजे मीन राशीला शनी काय सांगतो, कर्म अत्यंत सुंदर कर, निष्ठेने कर. कर्मण्येव अधिकार असते महाफलेषु कदाचन. तुला तुझा कंट्रोलच नाही, तर ही वृत्ती ठेवा. मग तुम्ही ह्या नका आत्ता भानगडीत पडू की तुमच्या पत्रिकेत शनी कुठल्या स्थानात आलाय, तो चंद्राला कितवा आहे, तो लग्नाला कितवा आहे. नका भानगडीत पडू. कुठेही पडला तरी त्याचा अर्थ लावता आला पाहिजे तुम्हाला. बरोबर. आता उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला की ज्यांच्या पत्रिकेत मीन लग्न आहे, ज्यांचं मीन लग्न, तिथे हे तर नक्की आहे की 5 5 6 6 ग्रह तिथे आलेले आहेत. हं, तर ही माणसं विविध क्षेत्रात कार्यरत राहू शकतात, चमकू शकतात. आणि म्हणून त्यांनी विविधता आणण्याचा, सातत्यपूर्ण सचोटीने विविध गोष्टी आत्मसात तत्व आहे ना शेवटी ते, आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. त्यात त्यांना यश येईल आणि त्या यश येण्याचा, त्या इनपुटचा त्यांना फायदा सुद्धा मिळेल. काही वेळा आपण मेहनत घेतो पण फायदा मिळत नाही, तसं होणार नाही. आता षष्ठात ज्यांच्या तुळ लग्न आहे त्यांना अशी भीती वाटू शकेल की षष्ठामध्ये हे सगळे ग्रह आले म्हणजे रोगस्थानी आले. घाबरू नका, रोगस्थानी आले ही तर वस्तुस्थिती आहे. पण रोगस्थानामध्ये फक्त रोग बघतात का? नाही बघत. तर मातुल घराणं म्हणजे आजोळ बघतात. हा, त्यांच्याशी काही फायदा संबंध ठेवता येईल का? आणि जर तुम्हाला असं भीती वाटली की फायदा तर मिळणार काही दिसत नाही मला, पण चित्ताचं स्थान आहे ते, हे जगातल्या जवळजवळ कुठल्याच ज्योतिषाला माहीत नाहीये की षष्ठस्थानी चित्ताचं स्थान आहे. मग चित्त तद्रूप केलं शनीच्या कर्माशी, शनीच्या धोरणांशी, शनीच्या धारणांशी चित्त,
चित्त म्हणजे मन नव्हे. चित्त तद्रूप केलं तर त्याचे दुष्परिणाम, त्या स्थानातल्या भ्रमणाचे दुष्परिणाम, 5-5, 6-6 ग्रहांच्या भ्रमणाचे दुष्परिणाम तुम्ही टाळू शकाल. म्हणजे एक लक्षात ठेवा, गोचर भ्रमण कुठून होत आहे, कुठल्या राशीतून होत आहे. राशी कॉस्मिक आहे म्हणून त्याचा अर्थ ग्रहाच्या हिशोबाने मी कॉस्मिक काढला. त्यानंतर व्यक्तिगत पातळीवर तो कसा वापरायचा हे तुम्हाला सांगितलं. आणि ही काही 2.5 वर्ष राहणारी स्थिती नाहीये. हा, आता मगाचा एक प्रश्न होता की चंद्राकडून बघायचं का. हा, तर समजा एक उदाहरण म्हणून सांगतो. चंद्राकडून भ्रमण तेव्हाच बघा की जेव्हा तुमचा चंद्र तुमच्या लग्न स्थानापेक्षा नक्की बलवान आहे. आता एक तुम्हाला, तुम्ही पारंपरिकचे अभ्यासक असाल तर सांगून ठेवतो की पराशर ऋषींनी असं सांगितलं आहे. म्हणजे ते तुम्ही फॉलो करायचं का नाही ते तुम्ही ठरवा. आता कलियुगामध्ये की रात्री जन्म असेल तर कुंडली बऱ्याच अंशी चंद्राकडून बघावी. आणि दिवसाचा जन्म असेल, सूर्योदय ते सूर्यास्त, दिवसाचा जन्म असेल तर लग्नाकडून बघावी असं म्हटलंय. पण असं नका करू. तुम्हाला जर ज्योतिष हे हे नियम कोणासाठी येत माहितीये का, की ज्याला ज्योतिष येत नाही पण त्याला एवढं कळतंय की रात्री जन्म झालाय. पण तुम्हाला ज्योतिष येत आहे, मग तुम्ही तुलना करा की तुमचं लग्नेश बलवान आहेत का चंद्र बलवान आहे. तो जो बलवान आहे तिथून ग्रहस्थिती 85% बघा आणि 15% अन्य. चंद्राकडून गोचर भ्रमण हे नेहमी त्याच घटनेचा, त्याच प्रवृत्तीचा मानसिक धागा दाखवतं. म्हणजे एक उदाहरण देतो तुम्हाला की हे सगळं तुम्हाला जर करायचं झालं की षष्ठात ग्रह आले, हा, आणि ते चंद्र जर पराक्रम स्थानात असेल तर ते नुसते षष्ठात नाही आलेले, त्याचं भय निर्माण नुसतं त्यांनी केलेलं नाहीये, तर तो चंद्राला चौथे आहेत. म्हणजे मनात सुद्धा ते तुमच्या रुपायला लागलाय की तुम्ही आजारी पडणार. आता हा चंद्राचा संदर्भ गोचर भ्रमणात मी असा घेतला की तुझ्या मनात ते रुपले का, तर चतुर्थात आले, चंद्राकडून चौथे, लग्नाकडून 6वे, असे तुम्हाला दोन अर्थ. पण अशा भानगडीत न पडता ज्यांना नक्की माहितीये की लग्नस्थान माझं बलवान आहे, त्यांनी लग्नाकडून त्याचा आढावा घ्या. आणि असं घाबरायचं कारण नाही की एखाद्याला वाईट ग्रहस्थिती आली. तुम्ही टीव्हीवर ऐकलं ना, सगळ्यांची वाट लावतात, ते सगळे राशीचे लोक घाबरलेले आहेत सध्या. म्हणजे फार थोडे ज्योतिषी त्या भ्रमणाचा वापर कसा करा असं सांगतात. नाही सांगत म्हटलं तरी हरकत नाही, ते होणार म्हणजे होणार. का, तो काय तुमच्याशी दुश्मनी करायला आकाशात फिरतोय, तुम्हाला सावध करायला फिरतोय. आणि सावधानतेचे तुम्ही सूर ऐकलेत तर तुम्ही ऍडजस्ट करू शकाल. कमीत कमी थोडस सौम्य तर करू शकाल. तर त्या, आणि सौम्य करता येतं म्हणून ज्योतिष बघायचं असतं. काहीच बदल करता येत नाही मग ज्योतिष कशाला बघायचं. तर याचा अर्थ ही कुंडली. तर पुढची कुंडली बघा, मी ना तो कर मधली, त्याच्यात तुमच्या असं लक्षात येईल 18 मे. आता हा एप्रिलची आपल्या मार्च एंडला ते, हा, याच्यात ना दोन गोष्टी यावर्षी थोड्या वेगळ्या घडत आहेत. 29 मार्चला, 19 मार्चला अमावस्येला ग्रहण आहे, सूर्यग्रहण. आणि ग्रहणाचे इम्पॅक्ट नॅचरली होणार. आता ते ग्रहण कुठे आहे, नॅचरली मीन राशीमध्ये आहे. ती परिस्थिती दिसते बघा. रवी आणि चंद्र आले बघा जवळजवळ. ग्रहण योग आहे रवीला ते. तर ग्रहण असल्यामुळे, अमावस्या आहे ना ती, तर ग्रहण असल्यामुळे त्याचेही स्वतंत्र इम्पॅक्ट तुम्हाला त्या दिवशी त्याच्या आसपास सहन करायला लागतात. चांगले वाईट दोन्ही करतात. कृपा करून ग्रहण आहे म्हणजे ते वाईट गोष्टीनं पण ग्रहण लागू शकतं. त्यामुळे ग्रहण आहे म्हणून घाबरून जायचं काही कारण नाही. दुसरी एक गोष्ट यावर्षी होतीये ती म्हणजे 30 तारखेला, म्हणजे दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा आहे, नववर्षाचा आरंभ आहे. आणि या वर्षीचा वर्ष अधिपती हा रवी, रवी आहे. आणि त्या वर्षाचा मंत्री रविवार आहे ना तो, त्या वर्षाचा मंत्री सुद्धा रवीच आहे, कारण वार रविवार आलाय. आता याचा अर्थ लक्षात घ्या. रवी काय करतो, रवी कायद्याचे कठोर पालन तुम्हाला करायलाच लावतो. तत्वाला चुकलात, कायद्याची चौकट मोडलीत की तो तुम्हाला फटके मारतो. त्यामुळे कायद्याचं उल्लंघन करणं हे सर्वात वाईट कृती ठरेल यावर्षी.
आपण तुम्ही आम्ही फारसं फारसं काय असं कायद्याचं उल्लंघन वगैरे करत नाही. आणि शनी असं सांगतोय, काही जण घाबरवतात की शनी रवी जवळजवळ आले तर 15 एप्रिल पर्यंत काय बघायला नको, असं काही नाही होणार. ज्यांनी काही कायद्याचं उल्लंघन केलं आणि ज्यांना ऑफिसमध्ये असेल कुठे असेल ज्यांना भीती वाटते तिथे मात्र तो शनी ते उमलून वरती आणायला कदाचित ते करण्याची शक्यता आहे. ते कुठे तो म्हणजे ती तो मीनरास कुठे पडली आहे याच्याशी बरंच काही निगडीत आहे. आत्ता मी तुम्हाला संपूर्ण तात्विक थिअरी अत्यंत स्पष्ट करतोय. आणि जगातल्या कुठल्याही ग्रहाचं कुठल्याही वर्षी कुठल्याही महिन्यात होणारं गोचर भ्रमण या पद्धतीनेच तुम्हाला सोडवायचं असतं की शनी म्हणजे काय, मीनरास म्हणजे काय, तुमचं स्थान म्हणजे काय, लग्नाकडून कितव, चंद्राकडून कितव, हे 4 पॅरामीटर्स वापरून तुमची पत्रिका तुम्हाला सहज सोडवता येईल. इथे दुसऱ्या पत्रिकेत म्हणजे 18 मेला बराच कालखंड गेलाय. एक फायदा तुम्हाला असं जाणवेल की 15 एप्रिलला रवी जाईल मेष राशी, म्हणजे तो उच्च राशीत जाईल, अग्नितत्वात जाईल. रवीच राजा आहे त्या वर्षाचा, रवीच प्रधान आहे त्या वर्षाचा. आणि जर मेष राशी तुमच्या पत्रिकेत चांगल्या स्थानी पडली असेल तर सोन्याहून पिवळं, म्हणजे तुम्हाला प्रोटेक्शन मिळायला सुरुवात होईल 15 एप्रिल पासून. पण 15 एप्रिलला एकच ग्रह बाहेर पडतोय. 18 मेला काय होत आहे बघा, तोपर्यंत म्हणजे 18 मेला तुम्हाला दिसेल की शनी, शुक्र आणि नेपच्यून हे 3च ग्रह तिथे राहत आहेत मीन राशीत. म्हणजे काय, आता शुक्र तर उच्चीचा आहे, तो जलतत्वात चांगला आहे. नेपच्यून जलतत्वात चांगला आहे. नेपच्यून अंतर्मनाचा कारक आहे. मग शनीच्या कर्माला या शुक्राची कलात्मकता आणि अंतर्मनाची साथ जे देऊ शकतील त्यांना तो शनी 18 मे पासून स्वतंत्रपणाने, पूर्वी जरा गर्दीमध्ये होता ना शनी, इथे स्वतंत्रपणाने तो चांगलं फल देईल. म्हणजे ती तारीख लक्षात ठेवा, 18 मे 21:32. परत एकदा योगायोगाने दोन्ही ठिकाणी वेळ 21:32च आलेली आहे. आता ते तर झालं की चांगलं चांगलं झालं, चांगलीच होता. म्हणजे असं घाबरू नका की 29 मार्च ते 2.5 वर्ष असं काही नाही होणार. त्यानंतर पुढची पत्रिका बघा, ती मांडली मी 1 जूनची. का मांडली? आता उगाच एक मांडली तर 2 आणखीन मांडाव्यात असं गणित नाही. तिथे तुम्हाला दिसेल की शुक्र पण पुढच्या राशीत गेला, मेष राशीत गेला. 0 अंशावर आहे, तो येईपर्यंत मला ती तारीख 1 जून बघावी लागली ना. तोपर्यंत 1 जूनला तो 0 अंशावर मेष राशीत गेला. मग आता शनी आणि नेपच्यून एवढेच ग्रह आहे. आता या तिन्ही टप्प्यांवर, या तिन्ही पत्रिकांमध्ये गोचर ग्रह जशी जशी जागा बदलत आहेत तेव्हा तुम्ही काय करायचं ते सांगतो मी तुम्हाला. त्या त्या कालखंडातल्या तुमच्या महादशा, अंतर्दशा, विदशा बघायच्या. सूक्ष्मदशाही बघायला हरकत नाही, सूक्ष्मदशाही बघा. आणि तुमच्या पत्रिकेची ग्रह स्थिती म्हणजे मीन रास कुठे आहे यावर सगळं गणित मांडायला सुरुवात करा. अर्थात मला तुमची पत्रिका माहीत नसल्यामुळे मी जनरली तुम्हाला सांगून ठेवलंय काय करायचं ते. तुमचं क्षेत्र काय. काही जणांचा ना असा एक गैरसमज आहे की शनी करणार म्हणजे करणार, तसं नाही. तुम्ही एखाद्या ठिकाणी जर शनी आलाय आणि त्या क्षेत्राशी तुमचा काही संबंधच नाहीये, म्हणजे उदाहरणार्थ शनी अशा ठिकाणी आलाय की जो पंचमात आलाय असं गृहीत धरू, म्हणजे विद्या प्रगतीमध्ये तो समजा अडथळा आणणार आहे. हा, शनी गुरुच्या राशीत आला ना की सर्वात उत्तम कालखंड चालू होतो उत्तम दर्जाच्या टीचरचा. जे उत्तम शिकण, मला 56 वर्षात असं स्पष्ट जाणवलंय की गुरु शनीचा शुभयोग ज्या पत्रिकेत आहे तो निखालस सुंदर शिक्षक नक्की असतो. नक्की असं म्हणतोय मी तुम्हाला. असू शकतो बहुतेक, तुम्ही बघा. नाही, हा, आता तो विषय शिकवत नसेल कुठला तो गोष्ट वेगळी, पण तो जर शिकवत असेल आणि शनी गुरुचा कुठलाही योग होत असेल, लाभयोग, नवपंचम, किंवा आता जसं मीन राशीत शनी, ही शिक्षकांना वरती आणणारी गुणवत्ता असलेल्या, वाटेल त्या नाही, गुणवत्ता असलेल्या शिक्षकांचा सन्मान करणारी ग्रहस्थिती आहे. तर तुम्ही कर्म करत असाल ते शिकवण्याचं असेल, कुठलंही असू दे. म्हणजे तुम्ही जिममध्ये इन्स्ट्रक्टर असाल तरी तुम्हाला मी शिक्षकच म्हणेन. तुम्ही ड्रायव्हिंग स्कूलमध्ये मोठं ड्रायव्हिंग शिकवता तोही शिक्षकच आहे. तर त्यांना गुणवत्ता असलेल्या अशा लोकांना हे उत्तम दिवस आहेत. मिनिट
आता हे 3 पत्रिकांमध्ये तुम्ही तुमच्या महादशा, अंतर्दशा, विदशा, सूक्ष्मदशा बघायचे, तुमचं स्थान बघायचं आहे कुठलं आहे ते, आणि त्या स्थानाच्या संदर्भात मी काही गडबड करणार नाही असं लक्ष ठेवायचं आहे. लक्ष ठेवायचं आहे म्हणजे बघा, दशमात तुमच्या मीन रास आहे असं गृहीत धरूया आपण, तर तुम्हाला नियमांचं पालन करावंच लागेल. कर्म चुकलं तर शासन भोगावंच लागेल. मग ऑफिसमधलं कुठेही गडबड झाली, चूक झाली, निग्लिजन्स झाला, तर शनी तुम्हाला फटका मारल्याशिवाय सोडणार नाही, असा त्या मीन राशीतल्या ह्या ग्रहांचा दशमात असताना अर्थ काढा. सगळेच स्थानं काही मी तुम्हाला सांगत नाही बसत आहे, परंतु तुम्ही तर्क लक्षात घ्या. मी सुरुवातीला आपण बोलायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला मी असं सांगितलं की जेव्हा विशिष्ट पत्रिकेतली विशिष्ट ग्रहस्थिती बघतो, तेव्हा तो प्रश्न कधीही असा अमुक ग्रह काय करेल असं बघा की त्याच्या मागचा तर्क काय. विशिष्टत्वाला महत्व देऊ नका, त्याच्या मागची व्यापक भूमिका, त्याच्या मागचं व्यापक तत्व, व्यापक तर्क, याला खूप महत्व आहे असं लक्षात ठेवा. त्यावेळी या 3 पत्रिका मांडण्याचं कारण असं की 6 ग्रह, आता तर 7, त्या दिवशी तर 7 ग्रह एका ठिकाणी असलेलं. आता त्या दिवशी एक आणखीन एक गोष्ट होती की समजा तुळस लग्नाची पत्रिका आहे असं आपण गृहीत धरूया, कोणाची तरी तुम्ही ऐकताय त्यांच्यापैकी असेल. एक धोका जसा त्यांना रोगस्थानी ग्रहस्थिती असा आहे, तसं त्यांच्या ह्याच्यात विपरीत राजयोग होतोय. त्या दिवशी विपरीत राजयोग, व्ययेश षष्ठात, षष्ठेश अष्टमात. हा, अर्थात तो परिपूर्ण होतोय का, तर होत नाहीये परिपूर्ण योग, तो होत नाहीये. त्याचं कारण शुक्र जोपर्यंत मेषेत जाणार नाही, समोर बघणार नाही लग्नाकडे, तोपर्यंत तो योग होत नाही. पण त्याचा बेनिफिट कसा मिळवायचा आणि रोगाची भीती कमी कशी करायची असा त्याचा विचार तुम्हाला करता येईल. अर्थात जितक्या खोलात तुम्ही सगळेच जण शिरू शकाल असं नाही वाटत मला, कारण मध्ये पराशरीचा रेफरन्स, मध्ये बीजगुणांचा रेफरन्स. तर बीजगुण तुम्हाला सांगितलं ते लक्षात ठेवा. शनीचं कर्माचं फळ हा बीजगुण नाही, शनीचा बीजगुण संयम असा आहे. विवेकेनं समाचरित, एवढं केलं तरी मीन राशीचं शनी तुम्हाला चांगलं फळ देईल. संयम हा शनीचा बीजगुण आहे. आणि मीन राशीचा बीजगुण कॉस्मिक ट्युनिंग, कॉस्मिक अवेअरनेस, आणि कॉस्मिक म्हणजे समाजाचा, सर्व माणसांचा, सर्व जगाचा. माणसांचाच कशाला, आपण आपल्या भारतापुरतं बोलूया की सगळ्या जगाचं कशाला बोलूया आपण आत्ता. तर त्याच्यामुळे चांगलेपणाची कास धरली तर शनी तुमच्या कर्माचं, सत्कर्माचं, सदहेतूचं, तुमच्या सात्विक प्रेरणांचं तुम्हाला नक्की चांगलं फलित देईल. आणि तरी सुद्धा तुमच्या मनात व्यक्तिगत काही शंका असतात त्या भ्रमणाबद्दल, त्या सोडवायला माझ्या विद्यार्थ्यांना मी आत्ताच आश्वासन देतो की तुम्ही मला जर व्यक्तिगत पत्रिकेच्या संदर्भात कोणी संपर्क केला तर मी त्याला एक्सप्लेन करेन की हे भ्रमण तुझ्यासाठी काय वेगळे फीचर्स तुला दाखवत आहे. चांगलेच आहे, घाबरू नका कशालाही, चांगलेच फीचर्स आहेत. तर माझ्या विद्यार्थ्यांना ती संधी मी नेहमीच देत असतो. माझ्यासाठी जगातला सर्वात जवळचा माणूस, मला ज्याच्यावर प्रेम आहे, ज्याच्यावर स्नेह आहे, तो म्हणजे माझा विद्यार्थी. आणि म्हणून त्यांनी मला संपर्क करावा असं एक छान घसघशीत आश्वासन देतो. आणि इथे मी थांबतो, कारण मला असं वाटतं की विषय जरी छोटा असला तरी त्याचे सर्व कंगोरे मी विशद केलेले आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला तो विषय सोडवायला, त्याचं फर्दर अनालिसिस करायला, गुरुचं भ्रमण जेव्हा 15 मेला मिथुन राशीत होईल, वृषभेतनं मिथुनीत जाईल, तेव्हा तुम्हाला कळलेलं असेल की करायचं काय आपण. गोचर भ्रमण कुठलाही ग्रह, आता काय फक्त तोच बदलतोय का, राहू केतूच्या समोर आहेत हे सगळे ग्रह, केतूच्या छायेत आहेत, त्याचाही काहीतरी इम्पॅक्ट आहे. तर हे सगळे अर्थ लावण्याची क्षमता, तर्क मी तुम्हाला आत्ता सांगितलंय, तेवढाच माझा उद्देश होता. आणि म्हणून आता माझ्या पुरतं मी इथे विराम देतो माझ्या बोलण्याला, आणि तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी ग्रुप ओपन करून देतो. हरिओम.